उठबशी मारतो, दादाच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो, हे गुन्हा आम्ही केलेला नाही, आयुष्यात कधी करणार नाही। तरी पण तुम्हाला झुंजार छावा संघटनेच्या पदी संस्थापक अध्यक्ष केलं सुनील विठ्ठलरावजी कोटकर। काळाच्या ओघामध्ये त्यांना उतरते वेळ लागली। आमच्या संघटनेचा खरा बाप निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हे आहेत आणि त्यांना संघटनेचं संस्थापक अध्यक्ष बनवलं। ही आमची झालेली सर्वात मोठी घोड चूक। त्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। या गोष्टीची आमच्या संघटनेचा कुठलाही यथाहिती संबंध नाही। आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन हजारो तमाम ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल, ज्या तोंडाने खाल्लं त्याच तोंडाने आमचा नेता हागला, म्हणून त्या नेत्याचा आम्ही धिक्कार करतो। कार्यकर्ते असतील सर्वांच्या वतीनं दादाची माफी मागतो। बाबा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, आम्ही असं कधी करणार नाही। मी जाऊन दादाच्या चरणी लोटांगण घेईन। हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नसून हे भाजपवासी झालेले आहेत। जय जिजाऊ जय शिवराय। मी दत्तात्रय अंकुशरावजी घारे पाटील, झुंजार छावा संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष। जे चित्र 8 दिवसापासून सर्व महाराष्ट्र पाहत आहे, आम्ही झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहोत। परंतु ज्याला आम्ही सरसेनापती मानलं, ते सरसेनापती आज मराठ्यांचं काळीज, सर्व संपूर्ण विस्थापितांचा नेता म्हणून ज्यांना पुऱ्या भारताने, महाराष्ट्राने आणि भारताबाहेर स्वीकारलं, अशांच्या चारित्र्यावरती यांच्यावरती घाणघाण बोलण्याचा ज्यांनी विडा उचलला, हा विडा कुणाच्या सांगण्याने उचलला? हेच बोलायचे ज्यावेळेस इतर समाजाचे लोक बोलत होते दादाविषयी, त्यावेळेस हेच बोलायचे। काही कोटी रुपये घेतले असतील, काही आमिष दिला असेल, गाडी दिली असेल, बंगला दिला असेल, पैसा दिला असेल, मग आम्हाला असं म्हणायचं तुम्ही आज का बोलताय? आम्ही तुम्हाला झुंजार छावा संघटनेच्या पदी संस्थापक अध्यक्ष केलं। पुन्हा एकदा सर्व समाजाची माफी मागून क्लिअर करतो, आमचे निलेश भाऊ ढवळे पाटील, आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये कार्यरत असताना आमचे आदर्श अण्णासाहेब जावळे पाटील यांचं निधन झालं। त्यानंतर त्या अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये फूट पडली, त्यांनी आपला गट तयार केला। तसाच काळाच्या ओघात येऊन निलेश ढवळे पाटील यांनी झुंजार छावा संघटना स्थापन केली। त्या झुंजार छावा संघटनेचे एकमेव संस्थापक रजिस्टर जे कोण असेल तर ते महाराष्ट्रामध्ये निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हे आहेत। यांचे डॉक्युमेंट आपण चेक करावं आणि याच्यानंतर सुनील विठ्ठलरावजी कोटकर हे शिवक्रांतीमध्ये काम करत होते। काळाच्या ओघामध्ये त्यांना उतरते वेळ लागली। झुंजार छावा संघटनेची हवा वाढत चालली होती। आम्ही एका ठिकाणी भेटलो, हा ॲक्सिडेंट म्हणावा लागेल, की आमचे 4 मित्र एकत्र आले, म्हणले भाऊ जर झुंजार छावा संघटनेमध्ये शिवक्रांती संघटना विलीन होत असेल तर त्यांची एक आटे मला संस्थापक अध्यक्ष करा। बघा, बाप तो बापच असतो। लेख कितीही जर कमवत असेल, बाप जर पत्राच्या घरात राहत असेल, लेख कितीही कमवत असेल, लेख कुठल्याही हेलिकॉप्टरमध्ये फिरत असेल किंवा विमानात फिरत असेल किंवा विमान विकत घ्यायची ताकद असेल, पण तो बाप असतो। आमच्या संघटनेचा खरा बाप निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हे आहेत। परंतु आम्ही तडजोड्यांती यांना केंद्रीय कार्याध्यक्ष पद दिलं आणि त्यांना संघटनेचं संस्थापक अध्यक्ष बनवलं। ही आमची झालेली सर्वात मोठी घोड चूक। आम्ही यांना संघटनेचं पद दिलं त्यावेळेस कुठलीही आमची लिखापडी नाही। आजही बघू शकता निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील यांच्याच नावानं संघटनेचं ऑडिट होतं, इथून पुढे होणार आहे, यात एकही शब्द खोटा नाही। सर्व विस्थापितांचा नेता माननीय श्री आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीच्या वेळेस माझ्या मोबाईलमध्ये क्लिप आली, त्या दिवशी मी रात्रभर रडत होतो, मी जेवलो नाही। आपलेच जात आणि आपलेच होत। ज्या नेत्याला, ज्यांना आम्ही आदर्श मानलं, ज्यांना आम्ही सर्वस्व दिलं, ज्यांच्यासाठी आम्ही जीव ओवाळून टाकायची तयारी होती, त्यांनीच आमचा घात केला। आमची कुठलीही एक त्यांनी सांगावं की घारे पाटील मी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं,
मी तुम्हाला फोन केला होता, आपल्याला असं करायचं, हा कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी फोन केलेला नाही, आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही। मग मी सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाला आणि मराठ्याच्या व्यतिरिक्त जे दादावर प्रेम करणारे 18 प्रगट जाते त्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। या गोष्टीची आमच्या संघटनेचा कुठला येतायती संबंध नाही। तरीही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही त्यांच्या या बोलण्यात त्यांनी केलेल्या नालायकपणाची चुकीची जर आम्ही सजा भोगावी, आम्ही सजा भोगायला तयार आहोत। आम्ही हा गुन्हा केलेलाच नाही आणि आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आम्ही कधीही खाल्लेल्या मिठाला आमच्या विस्थापितांचा नेता म्हणून सर्व गोरगरीब जनतेनं दादाला मानलं। त्या दादाच्या चरणाची धूळ होऊन आम्ही कपाळाला लावू, आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन हजारो तमाम ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल, परमेश्वर आपल्याला तोंड देतो, ज्या तोंडाने खाल्लं त्याच तोंडाने आमचा नेता हागला, म्हणून त्या नेत्याचा आम्ही धिक्कार करतो। सर्वप्रथम मी माझ्या झुंजार छावा संघटनेचे सर्व तळागाळातील पदाधिकारी असतील, आमचे जे कार्यकर्ते असतील, सर्वांच्या वतीनं दादाची माफी मागतो। बाबा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, आम्ही असं कधी करणार नाही। मी जाऊन दादाच्या चरणी लोटांगण घेईन आणि दादाची माफी मागन, यात आमचा कुठलाही नाही। ज्याचा स्वार्थ तो भोगेन, ज्यांनी पाप केलं त्याला सजा द्या। त्यांचा मोबाईल नंबर अवेलेबल, मला फोन करा, मी त्यांचा मोबाईल नंबर देतो। परंतु माझ्या सर्व नातलगांना जे महाराष्ट्रात मला झुंजार छावा संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून ओळखतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो, त्यांनी केलेल्या पापाची सजा आम्हाला देऊ नका, त्यांनी काय केलं हे विचारू नका। आमचे आदर्श सन्माननीय निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील यांच्या हाताला धरून मला संघटनेत येण्याचं भाग्य मिळालं। मी त्यांच्याशी कधी गद्दारी करणार नाही, परंतु आज योग असा आलेला आहे, सांगतो माफी असावी। आज आम्ही पॉम्पलेट झाले, पाटील हे तुमचा नेता काय म्हणतोय, पाटील हे कसं काय, याला आम्ही फार त्रासलो। सर्व मतदार मायबापांना माझी विनंती आहे, ज्यांनी पाप केलं सजा त्याला द्या, आम्हाला नको। तरी तुमचे जर काही म्हणणे असेल तर मी कान धरून माफी मागतो, उठबशी मारतो, दादाच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो। हे गुन्हा आम्ही केलेला नाही, आयुष्यात कधी करणार नाही। तरी पण जे अगर कसं असतं माफ करणं न करणं, इथे आमचा सरसेनापती होता, इथून पुढे आम्ही त्याला सरसेनापती मानणार नाही। संघटनेचे अध्यक्ष निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हेच राहतील असे मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चुकला असं तर क्षमा असावी। आतापर्यंत सहकारी होते त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका का केली असावी, काय वाटतं बरोबर? माझी कुठल्याही, मी एक तर माळकरी आहे, सर्वप्रथम मी 33 कोटी देवाला मानणारा माणूस आहे। या गोष्टीत मला एकही टक्का काही माहीत नाही, परंतु अनुमान लावणे हा माणसाचा गुणधर्म आहे। तेच बोलायचे, असं बोलल्याच्या नंतर इतके कोटी मिळतात, तितके कोटी मिळतात, गाड्या मिळतंय, बंगलं मिळतंय, आम्हाला माहित नाही। मी आजही 600 स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये राहतो, आजही माझ्या घरी येऊन पाहू शकता, माझ्या घरावर पत्राचंच घर आहे, टिनाचं घर आहे। मी अशा कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य केलेलं नाही, मला कोणत्या प्रकारचा असा पैसा आलेला नाही, त्यामुळे मी अनुमान लावू शकत नाही। परंतु ते म्हणायचे हे भोगतय दादावरती, ते भोगतय दादावरती, यांना हे मिळालं त्यांना ते मिळालं, मग यांना हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नसून हे भाजपवासी झालेले आहेत असं मी बोलतो आणि थांबतो। पण मात्र या अगोदर सुद्धा